नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आज विद्यार्थ्यांनो आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचा विषय आहे इतिहास व नागरिकशास्त्र। त्यामधला 10वा धडा आहे प्राचीन भारत सांस्कृतिक। या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय आपण बघणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ हा एंड पर्यंत जरूर बघा, कारण हा जो स्वाध्याय दिलेला आहे मी सोडवून दिलेला आहे याच्यामध्ये अगदी व्यवस्थित स्टेप वाईज आणि तुमच्या पटकन लक्षात राहतील अशी उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत बघायचा आहे। चला, त्यातला प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। तर हा प्रश्न महत्वाचा असतो। या फॉर्मॅट मधला प्रश्नांची उत्तरं एका वाक्यात लिहा हा प्रश्न प्रत्येक परीक्षेला असतोच। याच्यामध्ये वेगवेगळ्या धड्यावरचे जे एका वाक्यातली उत्तरे लिहा हा जे प्रश्न आहे याच्यातले सगळे या प्रश्नांमधला कुठला ना कुठला प्रश्न येतोच। त्यामुळे एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न आहे म्हणून इग्नोर करायचं नाही, हे सुद्धा प्रश्न व्यवस्थित प्रिपेअर करायचे आहेत। प्रश्न पहिला, प्राचीन भारतातील विद्यापीठांची यादी करा। तर उत्तर याचा सोपं आहे बघा, तक्षशिला विद्यापीठ, विक्रमशिला विद्यापीठ आणि नालंदा विद्यापीठ। त्यानंतर दुसरा आहे, कोणकोणत्या प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे त्याची यादी करा। आणि उत्तर आहे तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, त्याशिवाय उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी। प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे। आणि आता प्रश्न दुसरा, नावे लिहा। प्राचीन भारतातील महाकाव्य, तर सगळ्यांना याचं उत्तर माहिती आहे, ती आहेत रामायण आणि महाभारत हे प्राचीन भारतातील महाकाव्य म्हणून ओळखली जातात। प्रश्न तिसरा आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। चला, त्यातला पहिला प्रश्न, रामायण हे महाकाव्य या ऋषींनी रचले, आणि याचं उत्तर आहे वाल्मिकी या ऋषींनी रचले। दुसरं, भारतीय वैद्यकशास्त्राला असे म्हटले जाते। उत्तर आहे आयुर्वेद। भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असं म्हटले जाते। त्यातला तिसरा, हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय विद्यापीठात होती। तर ते विद्यापीठ आहे नालंदा। नालंदा या विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होती। आता प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा। त्रिपिटक म्हणजे काय ते स्पष्ट करा। उत्तर बघा विद्यार्थ्यांनो, त्रिपिटक म्हणजे 3 पिटक। सेकंड पॉइंट, पिटक म्हणजे पेटी। या ठिकाणी याचा अर्थ विभाग असा आहे। तिसरा पॉइंट, त्रिपिटक पाली या भाषेत लिहिले आहे। 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहे। चौथा, सुत्तपिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक यांचा समावेश त्रिपिटकात होतो। आता प्रश्न दुसरा, त्यातला भगवद्गीतेतील कोणता संदेश दिला आहे। तर त्याचं उत्तर, फळाची अपेक्षा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असा भगवद्गीतेत संदेश दिलेला आहे। प्रश्न तिसरा, आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे। त्यातला उत्तरामधला पॉइंट पहिला, भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते। आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे। पॉइंट तिसरा, आयुर्वेदामध्ये रोगाची लक्षणे, रोगाचे निदान, रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे।
चौथा पॉइंट, रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार आयुर्वेदामध्ये करण्यात आला आहे. चौथा, संगम साहित्य म्हणजे काय? उत्तर बघा, संगम म्हणजे विद्वान साहित्यकांच्या सभा. सेकंड, या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते. आता तुम्हाला क्लिअर झाला असेल संगम म्हणजे काय आणि संगम साहित्य म्हणजे काय. पॉइंट पहिला काय दिलेला आहे, संगम म्हणजेच विद्वान साहित्यकांची सभा आणि या सभेमध्ये संकलित झालेले जे साहित्य आहे त्याला संगम साहित्य असे म्हणून ओळखले जाते. आता आलेला आहे प्रश्न चौथा, चर्चा करा. तर त्याच्यामध्ये मौर्य आणि गुप्त काळातील स्थापत्य व कला याच्याविषयी आपल्याला टिप द्या किंवा माहिती लिहा, चर्चा करा असा फिरून फिरून प्रश्न विचारला जातो. चला तर याचं बघूयात उत्तर. पॉइंट पहिला, मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्य कलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला. सेकंड, सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. सांची येथील असणारा स्तूप आणि उदयगिरी, खंडगिरी, कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिक विकसित झाली आहे. चौथा पॉइंट, गुप्त काळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला. आता प्रश्न पाचवा आलेला आहे, तुम्ही काय कराल? हा प्रश्न खूप सोपा आहे. आयुर्वेदिक उपचार याविषयी माहिती मिळवून तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा कसा वापर कराल हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर आयुर्वेदिक उपचार याच्याविषयीची माहिती इथं मी दिलेली आहे. औषधी वनस्पती कुठल्या आहेत हे सुद्धा आपण इथं खाली लिहिलेलं आहे. तर चला बघूयात उत्तर. भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असं म्हटलं जातं. आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये रोगाची लक्षणे, रोगाचे निदान, रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे. त्याचबरोबर रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार करण्यात आलेला आहे. तर आयुर्वेदिक उपचार याविषयी आपण सगळ्यात पहिल्यांदा काय दिली, माहिती दिली. आता आपल्या दैनंदिन जीवनात याचा वापर कसा कराल याच्यासाठी औषधी वनस्पती आयुर्वेदिक मध्ये वापरल्या जाणाऱ्या कोणत्या आहेत? तुळस, अडुळसा, गवती चहा, बेहडा, आवळा, कडीलिंब अशा अनेक वनस्पती आहेत ज्याचा उपयोग आयुर्वेदामध्ये केला जातो. तर आता या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, आपल्या दैनंदिन जीवनात आता या ज्या वनस्पती आहेत या वनस्पतींचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा करतो हे तुम्ही लिहायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही असं लिहू शकता, सर्दी, खोकला यासारख्या आजारांवरती दैनंदिन जीवनामध्ये तुळस, अडुळसा, गवती चहा असे प्रकार वापरतो. त्याचबरोबर कुठलाही त्वचा रोग असेल तर त्याच्यावरती दैनंदिन जीवनात आयुर्वेदिक उपचार म्हणून कडीलिंब वापरतो. तर अशा प्रकारची माहिती या उत्तरामध्ये तुम्ही लिहायची आहे. नेक्स्ट दुसरा प्रश्न, तुमच्या पाठ्यपुस्तकातील सांची स्तूपाचे निरीक्षण करा व त्यासंबंधी अधिक माहिती मिळवा. उत्तर बघा, सांची येथील स्तूप हा सम्राट अशोकने बांधलेला आहे. पुढे शुंग आणि सातवाहन राजांनी या स्तूपाची पुन्हा बांधणी केली. सांची येथील या स्तूपाच्या प्रवेशद्वारावर जातक कथा आणि गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंगांचे कोरीव काम केलेले आहे. सांची येथील स्तूपावर उत्कृष्ट शिल्पे, प्रतिमा, शुगनकालीन शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. हे स्तूप आज प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे स्तूप जागतिक वारसा मानले जाते. तर अशा प्रकारे सांची स्तूपाची माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतरचा सुद्धा पुढचा सोपा प्रश्न दिलेला आहे. प्रश्न 6वा, एक प्रसंग दिलेला आहे. बघा, पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल? तुम्ही सहलीला गेल्यावर तुमचा मित्र तेथील ऐतिहासिक स्मारकावर त्याचे नाव लिहित आहे. तर अशा वेळेला तुम्ही काय कराल हा प्रश्न आहे.
चला, मी याचं उत्तर दिलेलं आहे, तरी पण तुम्हाला जर काही वेगळं उत्तर आठवत असेल, वाटत असेल, तर ते तुम्ही त्या ठिकाणी ऍड करू शकता. आम्ही सहलीला गेल्यावर त्या ठिकाणी माझा मित्र जर त्या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक स्थळावर आपले नाव लिहित असेल, तर त्याला तशी कृती मी करू देणार नाही. ही स्मारके आणि वास्तू या आपल्या प्राचीन संस्कृतीचा वारसा आहेत. त्यामुळे त्याचे सौंदर्य कमी होऊ न देणे हे आपले काम आहे. अशा प्रकारे मी त्याला समजावेन. तर असं उत्तर मी तुम्हाला थोडक्यात दिलेलं आहे. तुम्हाला जर काही वेगळं वाटत असेल, दुसरं उत्तर काही आठवत असेल, तर ते सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. चला विद्यार्थ्यांनो, हा होता आपल्या या 10व्या धड्याचा स्वाध्याय. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.